नमस्कार. नारायण धारप यांची भयकथा चेटकीन आणि मागच्या भागात आपण पाहिलेलं की आता ती रघुमामा सोबत श्रीवर्धनला जाणार आहे. मग आता तिकडं नेमकं काय होतंय आणि तिने काढलेले जे फोटो आहेत त्या फोटोमधून तिला नेमकं काय दिसणार आहे, ती काय शोध घेणार आहे ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये. शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती. घड्याळात 6:30 वाजले होते. 7:15 निघूया रघुमामा म्हणाला होता. तिला घाई करायला हवी होती. बाथरूममध्ये गरम पाणी होतं. कदाचित आधी कुणीतरी स्नान केलं असेल. तिने स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करूनच ती खाली आली. स्वयंपाकघरात रघुमामा आणि रखमा दोघच होते. वा, रेडी, फारच छान, मामा म्हणाला. रखमाने टेबलावर नाश्ता तयार ठेवलाच होता. आई बाबा अजून नाही उठले? सोनालीने विचारलं. त्यांना काल रात्रीच सांगितलं आज सकाळी जाणार आहे म्हणून. झोपू दे की त्यांना, आणि तुझं खाणं झालं की आपण निघूच. 7:30 वाजता जीप निघाली. हवा अतिशय प्रसन्न होती, पण वाडी जेमतेम अर्धा मैल मागे गेली होती. मग तिथल्या आणि या हवेत असा काय मोठा फरक होता? नाही, तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे. कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानेही असेल. कारण त्या घराचं सानिध्यच मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे. आता तिच्या मनात विचार आला, वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आज कितीतरी वर्ष, दशकच म्हणा, तिची आजी, रखमा, आई, बाबा वाडीवर राहत होते, ये जा करत होते. केवळ 24 तासांतच जर तिला असा भयानक अनुभव येऊ शकतो तर ते सर्व इतकी वर्ष त्यापासून अलिप्त कसे राहू शकतील? आज ना उद्या त्यांच्याकडून ते जाणून घ्यायलाच हवं. पण हे पण खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते. बाबा तर वाडीतच राहणार आहे, आई सुद्धा श्रीवर्धनची म्हणजे जवळचीच, आणि रघुमामा बरोबर कदाचित वाडीवर येत असेल. तेव्हा काही गोष्टी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची घडण झाली असली पाहिजे. ती संपूर्ण नवखी, म्हणूनही कदाचित ते तिच्यापासून काही काही गोष्टी मागे ठेवत असतील. त्यामागे अर्थात तिच्या हिताचा पण विचार असेल. वाट्यात 8-10 इंचाच्या पाण्याचा 500-700 फुटांचा पट्टा होता. जीप मधून जोराने गेली तेव्हा दोन्ही अंगांना चमचमत्या पाण्याच्या कमानींची कारंजी उसळली. सूर्य योग्य ठिकाणी असावा, कारण त्या तुषारात मनमोहक इंद्रधनुष्याची कमान दिसत होती. कॅमेऱ्यात फिल्म असती तर तिने खासच एक फोटो तरी घेतला असता. गाडी हमरस्त्याला लागली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता. जीप, ट्रॅक्टर, एसटी बस, मधूनच एखादी बैलगाडी, शिवाय अनेक दुचाकी वाहने. रघुमामाच्या घरापाशी जीप पोहोचली तेव्हा 8:15 वाजले होते. एव्हाना चांगला उकाडा जाणवायला लागला होता. जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली. सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचं हास्य आलं. सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली, छान झालं, यांच्याबरोबर आलीस ती. मुंबईतला व्यवसाय रघुमामाने थोरल्या मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहिले होते. आर्थिक स्थिती उत्तम. रघुमामा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता. आंब्याच्या, सुपारीच्या, नारळाच्या व्यापारात अडत्याचं काम तो करायचा. केवळ पैसा मिळवणं हे एकमेव ध्येय त्याचं नसल्यानं त्याचा हा व्यवसाय उत्तम चालत होता. कोणाची बांधिलकी नाही, येणी नाहीत, उधारी नाहीत, पुन्हा मागे काही व्याप नाही. सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती. त्या मानाने आता ती चांगलीच सुधारली होती. त्या दोघींना दाराशीच सोडून मामा निघाला. जाताना त्याने सोनालीकडून तिचा तो फिल्म रोल आठवणीने मागून घेतला. त्या दोघी आत आल्या. रघुमामाचं घर एक मजलीच होतं, पण प्रशस्त होतं. अंगणात नारळ, पोफळ, अळू, अननस यांची झाडं होती. सर्वत्र आढळणारा मांडवही होता. मांडवाखालची जमीन धोपटून सारवून छान केली होती. ओसरीवर झोपाळा होता. मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या. मामी, तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू, दादा, वहिनी सगळे भेटतील, मजा येईल एकत्र राहायला. सोनाली, वाडीवर अगदी काही कार्य निघालं ना तरच मी जाते बघ, आणि कार्य उरकलं की यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावते. त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झालेत. दादा वहिनी राहत नाही वाडीवर. मामी काहीच बोलली नाही. मला माहित आहे त्यांचं कारण, सोनाली म्हणाली. तरी मामी काहीच बोलली नाही. त्या दुसऱ्या घरामुळेच ना, सोनालीने विचारलं. आता कशाला यावर चर्चा? मामी विषय बदलत म्हणाली. आता काय, इथेच राहणार आहेस ना, का परत जायचा विचार आहे? अजून काही ठरवलं नाही ग. बाबांच्या मते मी आता विवाहयोग्य झालीये. मधल्या शब्दावर जरा जोर देत सोनाली हसत म्हणाली. तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना? मामी जरा थट्टेने म्हणाली. अगं मामी, आता तर 24 लागले मला. खरं तर लग्नाविषयी मी काही विचारच केला नाही. अर्थात मला मान्य आहे की फार उशीर करायला नको, पण अजून एखादं तरी वर्ष मी स्वतंत्रपणे राहील. बाबांनी काही स्थळ वगैरे सुचवलंय की नाही? त्यांनी सुचवलं नाही, पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळं सुचवली आहेत. खरंच तुझ्यात काय कमी आहे ग? रूप आहे, शिक्षण आहे, बुद्धी आहे,
म्हणजे लग्नाच्या बाजारात चांगली किंमत येईल म्हणतेस. पण मामी काही बोलणार तोच तिचा हात धरून सोनाली म्हणाली, मामी अगं मी थट्टेत बोलले ग. मला माहित आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत. माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत. आणि अशी स्थळं पाहून त्यातल्या त्यात योग्य असा जोडीदार निवडणे वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही. मला सगळं समजतं ग, फक्त एवढ्यात काही निर्णय घ्यायला नको, एवढंच मी मनाशी ठरवते. आता सांग तुमचं कसं काय चाललंय? आम्ही काय आता आराम, दुसरं काय. फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे. यांना इथे राहायला आवडतं. आणि इतके दिवस ती वाडी होती ना, आजी एकटीच होती तिथे. तसे तुझे बाबा महिन्या दीड महिन्याकाठी चक्कर टाकायचे, पण यांची तर दर आठवड्याला चक्कर असायची. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जात आहेत तिथे. त्यांना ते घर आपल्या घरासारखं वाटतं बघ. आठवड्याला जातील, काय हवं याची यादी आणतील, मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील. पण तू मात्र कधी जायची नाहीस त्यांच्याबरोबर, सोनाली म्हणाली. मामी गप्प बसली. त्यावरून सोनालीने जो काय घ्यायचा तो बोध घेतला. मामी आत कामाला गेली. सोनालीने गेल्या 3-4 दिवसातली इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली आणि ती झोपाळ्यावर बसूनच वर्तमानपत्रातल्या महत्वाच्या बातम्या वाचत बसली. जागतिक, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, छंद हे सर्व विषय ती नियमितपणे वाचत होती. चांगल्या सिनेमांबद्दल जरी तिला आवड होती, तरी नटनटींच्या वैयक्तिक जीवनात तिला काडीचंही कुतूहल नव्हतं. त्यांच्या आवडीनिवडीचं आणि विक्षिप्तपणाचं कौतुकही नव्हतं. स्वतःबद्दल तिला रास्त अभिमान होता आणि देखाव्यावर भुलणाऱ्यांपैकी ती नव्हतीच. किंवा केवळ समवयस्कांची आवड व फॅशन म्हणून प्रवाह पतितासारखं ते स्वीकारायलाही तयार नव्हती. आयुष्य एकसुरी नसावं यावर तिचा कटाक्ष होता आणि हा स्वभावच होता. कुणासाठीही मुद्दाम घेतलेली पोज नव्हती. तेव्हा वर्तमानपत्र वाचण्यात तिला खरी गोडी होती. रकाने भरण्यासाठी लिहिलेला, लोकांच्या आवडीनिवडींना खतपाणी घालणारा मजकूर कोणता आणि खरा अभ्यास करून लोकांच्या खऱ्या प्रबोधनासाठी लिहिलेला मजकूर कोणता याची तिला चांगली पारख होती. वाचताना तो विवेक सतत मनात असे. मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली. काय ग? सोनालीने विचारलं. घे तर खरी, मग सांग, मामी ग्लास पुढे करत म्हणाली. सोनालीने ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानेच तोंडाला लावला. आमसुलाचं सार, इतकं चविष्ट. हे थट्टेने म्हणतात सुद्धा. त्यांच्या त्या अळणी सुपाऐवजी ते चवदार सार जेवणाआधी घ्यावं. मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली. काय करणार आहे जेवायला? सोनालीने विचारलं. आता जेवायला बसलीस की पाशीलच. आणि हे कुठे गेलेत ग? मला सांगून गेले नाहीत. ते आले की आपण बसूया जेवायला. उशी आणून देऊ का? पडायचं असेल तर खुशाल पडून राहा. काही नको, बस इथेच बोलूया आपण जरा. आणि आधीच तुला वचन देते, त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषय मी काढणार नाही. सोने, तुझी आजी ना जरा विलक्षण बाई होती. तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला चालायचा किती आग्रह केला, पण तिचं आपलं एक, मी इथे आहे, इथेच बरी. आणि यांनीही खूप सांगून पाहिलं, माझ्याकडे चला, 2 दिवसाकाठी तुम्हाला इथे आणतो. पण त्यांचं आपलं एकच, मी इथून हलणार नाही. पण एवढं एक सोडलं ना तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही ग. कामाला चोख, वागायला सरळ, कुणालाही दुखवायची नाही. घरातल्या जिन्सा आणि वस्तू कशा जिथल्या तिथे. वाडीवर आल्या गेल्यांचं सर्व मोठ्या अगत्याने करतील. पण सोने, माझा जीव काही तिथे स्वस्त नसायचा बघ. तिथनं नारळ पोफळ आणायलाच गावातनच माणसं जायची. कधी कधी त्यांना उशीर व्हायचा. मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही. मग कधी कधी तिथेच मुक्काम करायला लागायचा. त्यांच्यापैकी कुणाला तरी काहीतरी दिसलं असेल, नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल. पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या, एवढी मात्र गोष्ट खरी. पण मामी, केवळ त्या अडाणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाहीस? नाही, वाडीवर जायची, पण मुक्कामाला राहायची नाही. मामी तिच्या हातात हात ठेवून सोनाली म्हणाली. मला काहीही सांगू नकोस. मी मगाशी थट्टेने बोलले बघ. वाडीवर गेल्या गेल्या मी मामाला विचारलं, मामी कशी नाही? आणि बाबांना विचारलं, दादा वहिनी दिसत नाही ते? मामांनीच मला सांगितलं, दादाला आणि तुला वाडीवर राहायला आवडत नाही. मामी, मला तेवढं पुरे. मी अशी कोण लागून गेले की तू तुझ्या वर्तनाचं समर्थन माझ्यापाशी करावंस? मामी आणखी काही बोलणार होती तेवढ्यात मामा आला. त्याने बरोबर बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. काही पिशव्या होत्या, काही कागदी खोकी होती. हुश करून वस्तू खाली ठेवत मामा म्हणाला, संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचे सगळं. मग जेवायची वेळ झाली. जेवण झाल्यावर मामा म्हणाला, सकाळी लवकर उठली असशील ना, मग आता जरा पड. दुपारची वेळ आहे. आपण 4-4:30ला निघूया, ठीक आहे? जा, समोर 2-3 खोल्या आहेत, त्यातली कोणती पण वापर. आणि हो, हे तुझे फोटो त्याने प्रिंट करून ठेवले होते. मामा, पैसे? अगं दे सावकाश. वाडीवर गेलो की दे की. पैशांची काय घाई आहे? जा, पड जरा वेळ. घराच्या मागच्या भागात ओळीने 3 खोल्या होत्या.
सगळ्या स्वच्छ हवेशीर होत्या. सगळ्यांच्या खिडक्या मागच्या अंगणात उघडत होत्या. अंगणात आंब्याची झाडं होती. आणखी काही फुलझाडं होती. झाडांवरून येणारा वारा गार होता. मधल्या खोलीत सोनाली आली. रुंद खाट होती, उशी होती, पायथ्याशी शाल आणि चादर दोन्ही होतं. खाटेवर बसूनच तिने फोटोचं पाकिट उघडलं. तिने न सांगताही रघुमामाने मॅट प्रिंट सांगितले होते. पहिले 20-22 अमेरिकेतले होते, ते तिने बाजूला ठेवले. मग किनाऱ्यावरचे तिचे, आईबाबांचे, मामाचे, सागर लाटांचे फोटो होते. त्यातले 2-3 तर अगदी अप्रतिम होते. आणि मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या घरांच्या फोटोंचा. तिने रात्री खोलीतून घेतलेले 3 आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना घेतलेले त्या घराचे 4 फोटो. त्या फोटोत तिला खरंच स्वारस्य होतं. ते तिने आधी पाहायला घेतले. आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो. एकूणात 3 फोटो. एक शॉर्ट एक्सपोजरचा, 2 लांब एक्सपोजरचे. बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले. त्यांच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली. खरं तर त्या फोटोत पाहण्यासारखं काही नव्हतंच. मागच्या समुद्राच्या लाटा किंचित धुसर झाल्या होत्या, कारण त्यांची हालचाल होती. तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे, कारण घराची छायाकृती अगदी रेखीव आली होती. मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली. आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक शहारे जायला लागले. कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती. घरातल्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होतं. एक काळा आकार. असं वाटत होतं की कुणीतरी पाय पोटाशी घेऊन खांदे मुडपून डोकं खाली घालून छपरावर बसलंय. कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती. मग तिने तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला. हा लॉंग एक्सपोजरचा होता. मागच्या लाटा आणखीनच दुसर झाल्या होत्या, पण घराची छायाकृती तितकीच रेखीव. पण वर छपरावर एक लांबसर काळी सावली होती. लेन्सचं शटर उघडत असताना त्या सेकंदभरात छपरावरचं काहीतरी हल्लं होतं आणि उजवीकडे सरकलं होतं. हा काय प्रकार होता? डोळे मिटून तिने त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असा कोणताही आकार दिसला नव्हता. असं 1.5-2 फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं. तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिने त्या घराचे व्हरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईने काढले. एक सावलीतून समोरच्या दाराचा, खिडकीचा घेतलेला फोटो होता. तो तिने पाहिला, पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. मग त्या व्हरांड्यातून घेतलेला आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली. हो, हीच ती खोली. समोरचं दार, खुंटाळं ते आरशाचं कपाट. तिच्यासाठी इथे दुसरा धक्का होता, मगापेक्षाही जबरदस्त. तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता. खोलीतलं कपाट, त्याच्या दाराचा आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झाली. तिला ते अगदी खात्रीने आठवत होतं. ती उजळलेली रिकामी खोली, पण आता खोली रिकामी नव्हती. आरशात काहीतरी दिसत होतं. सोनाली उभी होती. त्या खिडकीच्या जवळच उजव्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून एक 8-9 वर्षाची मुलगी बसली होती. आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोत आलं होतं. लख्ख प्रकाश, स्पष्ट प्रतिबिंब. डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडर मधून सोनालीकडे पाहत होती. मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बुबुळं. सोनालीचे हात अक्षरशः लटपट करायला लागले. फोटो तिच्या हातून गळून खाली पडला. एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला. हतबुद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती. आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खिळले होते. झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत. दृष्टीआड करता येतात, पण नाहीशा करता येत नाही. त्यांना सामोरं जायला हवं. त्यांचं आवाहन स्वीकारायला हवं. दाताखाली ओठ घट्ट दाबून सोनालीने तो फोटो उचलला. नीट पाहण्यासाठी जवळ आणला. 2 भिंतीच्या कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती. डोळ्यावरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते. विधभर लांबीची वेणी घातली होती. परकर पोलका सोनालीने आजवर केवळ चित्रात पाहिला होता. तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं. सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली. त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच डिझाईनचं पॅटर्न होतं. छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी. दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसलं नव्हतं, पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आलं होतं. आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार ओढून घेणारं कोणीतरी. त्या घराच्या बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलूप असू देत. त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षात बाहेरून कोणाचा प्रवेश झाला नसू देत,
पण घर रिकामं नव्हतं. घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता. आणि बाबा, आई, रघुमामा, रखमा या सगळ्यांना ते माहीत होतं. म्हणूनच हे सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते. आणि म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. फोटोंची चळत तशीच कॉटवर ठेवून सोनाली कॉटवर आडवी झाली. त्या दुसऱ्या घराचा चटका सर्वांनाच बसला होता. काहींना प्रत्यक्षपणे आणि काहींना अप्रत्यक्षपणे. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावानुसार झाली होती. दादा, वहिनी, मामी यांनी वाडीवरचा मुक्काम बंद केला होता. आई, बाबा, रघुमामा आवश्यक तेव्हा तिथे जात होते. वेळ आली तर राहतही होते. आणि आजी, रखमा त्या तिथे सततच वस्तीला होत्या. उलट बाहेर कुठे वस्तीला जात नसत. त्यांना माहीत नव्हतं का? अर्थात माहीत होतं. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं की त्यांच्या अडाणीपणाला हसायचं? आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती? दादा, वहिनी, मामी यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती का? का बाबा, आई, मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती? सोनाली स्वतःशी प्रामाणिक होती. भीतीने आपली घाबरगुंडी उडालीये हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता. पण आता बाकीच्यांनाही ते फोटो दाखवावे लागणार होते. खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं. पण तो एक वैयक्तिक अनुभव होता. त्याला पुरावा काहीच नव्हता, फक्त तिचे शब्द. पण आता पुरावा समोर आला होता. रघुमामा 2:15च्या सुमारास तिच्या खोलीत आला. तेव्हा खरं तर ती त्याची वाट पाहत होती. तिला खाटेवर जागीच पाहून मामा म्हणाला, काय झाली का झोप? मी झोपलेच नाही, पण विश्रांती तर मिळाली ना. मामा इकडे ये, तुला काही दाखवायचंय. तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता, लक्षात येण्यासारखा. का? काय आहे? हे पहा. तिने ते तीनही फोटो त्याच्यासमोर धरले. आधी त्याने नुसती वरवरची नजर टाकली. अरे, हे तर वाडीवरचं दुसरं घर, तो म्हणाला. आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला. अगदी अगदी स्तब्ध. सोने, केव्हा घेतलेस हे फोटो? त्यातले रात्रीचे फोटो आहेत ते परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोचलो ना तेव्हा घेतले. माझ्या खोलीच्या खिडकीतून घेतलेत. पण मामा, मी फोटो घेत होते तेव्हा त्या छपरावर काही नव्हतं. असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का? ओरडून सगळ्यांना हाका नसत्या का मारल्या? आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला काल सकाळी, आणि तेव्हा ही खोली रिकामीच होती. आणि मग ती उठून बसत म्हणाली, मामा हा काय प्रकार आहे? सोने, त्या फोटोतली मुलगी मला माहिती आहे. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. म्हणतोस काय मामा? पण आता नाही. एवढंच नाही, पूर्वी, खूप खूप पूर्वी. ते फोटो कॉटवर ठेवत रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला. सोने, ती मथी आहे, मथुरा, रखमाची मुलगी. मामा? हो, ती रखमा वाडीवर आली तेव्हा बालविधवा होती. गोविंदाच्या वडिलांनी तिला ठामावर ठेवली आणि मग 2-3 वर्षांनी तिला वाडीवरच्याच एका नोकराशी तिचा विवाह करून दिला. त्या लग्नातून तिलाही मथुरा झाली. पण तिचं नशीबच खडतर. तो दुसरा नवरा पण व्यसनी निघाला. शिवीगाळ काय, मारपीट काय, काही विचारू नकोस. आणि शेवटी वाडीवरचे काही पैसे, काही दागिने घेऊन तो पळून गेला. त्यानंतर त्याचा पत्ताच नाही ग. या रखमाला मारून मारून, धाकट पट्शा दाखवून त्याने तिच्याकडून पैसे कोठे ठेवतात, दागिने कोठे ठेवतात ही माहिती काढून घेतली. मग हाती जे काही लागलं ते घेऊन तो पसार. पण ही मथुरा, सांगतो ना, ती पण एक ट्रॅजेडीच आहे बघ. मी आणि गोविंदा बरोबरचेच. ही मथुरा आमच्यापेक्षा 1-1.5 वर्षानेच लहान. पण तिची तीच खेळत असायची, एकटीच. कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, काही नाही. आणि एके दिवशी रघुमामा गप्प बसला. एके दिवशी काय झालं सांग ना मामा? ही मथुरा गायब झाली. सगळीकडे शोध घेतला. सकाळची ती समुद्रावर जायची, पण अगदी सांभाळून असायची. पाण्यात गेली तर घोटाभर पाण्याच्या पुढे जाणार नाही. किती शोधलं, तिचा पत्ताच लागला नाही. आणि मग मामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला, सोने, ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे. पण ते घर तर बंद होतं ना. अरे, दारं खिडक्या तर सगळी बंद होती. होतं ना, बंद होतं. आता नको, पुन्हा केव्हा तरी सांगेन. पण ही फोटोत 8-9 वर्षाची दिसते. हो, ती नाहीशी झाली तेव्हा त्याच वयाची होती. त्या शब्दांचा अर्थ सोनालीच्या लक्षात यायला जरा वेळ लागला. म्हणजे त्याच वयाची असताना ती मथुरा? हो, त्याच वयाची असताना. म्हणून अजून ती तशीच दिसते तर? हो, तिच्यात आता बदल व्हायचा नाही. मामा, तुला आजवर कधी दिसली नव्हती? नाही, कधीच नाही ग. मामा आणखी तरी काही बोलणार होता, पण तो काहीच बोलला नाही. मग विषय बदलत तो म्हणाला, सोने, आता तुला काही काही गोष्टी दिसल्यात आणि काही काही समजल्यात. आता या उपरही तू वाडीवर येणार आहेस का?
आजीला, रखमाला, बाबांना, आईला, तुला सर्वांना तिथले असले काही काही प्रकार होत असतात याची इतकी वर्ष कल्पना आहे ना? हो, तरी तुम्ही जातात ना वाडीवर? अगं आता माझी बहीण आहे तिथे, जायलाच पाहिजे, न जाऊन कसं चालेल? आणि गोविंद हा माझा अतिशय प्रिय, अगदी जवळचा मित्र. गेली 50 वर्ष आम्ही एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आहोत. वाडीवर मला परक असं कधी वाटलंच नाही. मग त्याची आई तिथे एकटीच असते, चौकशीला जायलाच हवं नाही का? मामाची ही साधी इमानदारी तिच्या काळजाला स्पर्श करून गेली. मामा, अर्थात हे पण आहे, मला काही धोका असण्याची जराशी जरी शक्यता असती तरी आईबाबांनी मला वाडीवर नेलंच नसतं नाही का? पण मग तीच जरा वेळाने म्हणाली, पण इतके दिवस का नाही नेलं? आता लहानपण गेलं, नाचायचे, बागडायचे, कैऱ्या बोरं खायचे दिवस गेले. त्या लहान वयात तिथे नेलं असतं तर मजा नसती का आली? तुझ्या आजीची खास आज्ञा होती ग, लहान मुलांना वाडीवर आणायचं नाही. पण तुम्ही दोघं जातच होतात. अगं आता गोविंदाचं ते घर, तो दुसरीकडे कुठे जाणार? मग त्याच्याबरोबर मीही. मामा, एक गोष्ट उघड आहे, तू मला अर्धवटच सांगत आहेस. कदाचित. जाऊ दे, मी तुझ्या बरोबर येणार आहे. आई, बाबा, रखमा तिघांना हे फोटो दाखवणार. त्या उपर बाबा म्हणाले की तू वाडीवर राहू नकोस तर मी सरळ पुण्याला जाईल. रघु मामा तिच्याकडे पाहून जरासा हसत म्हणाला, सोने, मनातनं माझी हीच इच्छा होती. तू घाबरून मागे सरू नयेस असं वाटत होतं. ठीक आहे, 4ला चहा झाला की आपण निघूया. मामा, मामीला यातलं काही माहित आहे का? काही कल्पना आहे? तिची तिथे राहायची इच्छा नसते आणि मीही तिला आग्रह करत नाही. मामाने गावात बरीच खरेदी केली होती. हलक्या वस्तू त्याने बरोबर घरी आणल्या होत्या. ज्या जड होत्या त्या गावातून जाताना दुकानापाशी जीप थांबवून मागे भरून घेतल्या. हमर रस्त्याला लागल्यावर मग गाडीचा वेग वाढला, पण रहदारी भरपूर होती. ते जेव्हा वाडीच्या फाट्यावर वळले तेव्हाच आसपासची वाहनं भर भर अशी थांबली. 2च दिवसांपूर्वी संध्याकाळच्या जवळजवळ याच वेळी सोनाली प्रथम या रस्त्याने आली होती. तेव्हा मनात फक्त एक कुतूहल होतं आणि एकाकी आड रस्ता पाहून इथे करमणार तरी आहे का याची मनात शंका आली होती. पण केवळ 2च दिवसात परिस्थितीत केवढा बदल झाला होता. ती आता केवळ तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. वाडीवरच्या चांगल्या वाईट, विश्वसनीय, अविश्वसनीय, शक्य अशक्य सर्व घटनांमध्ये ती प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या गोवली गेली होती. भरती अजून मधल्या वाटेपर्यंत पोहोचली नव्हती. रेतीचा रस्ता खुला होता. इमारतीपाशी जीप थांबली तेव्हा वरांड्यात आई बाबा हजर होते. जीपचा आवाज ऐकून रखमा बाहेर आली. न सांगता तिने जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं सामान उतरवून घेतलं आणि मग एक एक करीत ती सामान घरात घेऊन गेली. सोनाली व्हरांड्याच्या खांबाचा आधार घेऊन पायातले सँडल काढत होती आणि आपोआप तिची नजर समोर गेली. ती त्या दुसऱ्या घरावर पडली. सेकंदभर तिच्या हाताच्या हालचाली थांबल्या, पण पुन्हा सुरू झाल्या. तिच्या हालचालीतला हा खंड कुणाच्याच ध्यानात आला नाही. चहा घेणार आहात का? काय एकदम जेवायला बसणार आहात? आईने विचारलं. चहा, सोनाली पटदिशी म्हणाली. रघु, तुला? आईने मामाला विचारलं. गोविंदा, घेणार आहेस ना? मग दे अर्धा कप, मामा म्हणाला. बाबा आणि रघु मामा बोलत बोलत आत गेले आणि सोनाली तिथेच झोपाळ्यावर बसली. दुसऱ्या घराचा विषय केव्हा, कुणाशी आणि कसा काढायचा याचा ती विचार करत होती. दुसऱ्या घरासंबंधात सर्वात जास्त माहिती आणि कल्पना असणार ती रखमालाच, कारण आजी बरोबर इतकी वर्ष ती वाडीवर राहत होती. पण मथुरा, तिची मुलगी, त्या मथुरा संबंधात तिला काही कल्पना होती का? त्या फोटोचा तिच्यावर काय परिणाम होईल? कितीतरी दशकांपूर्वी घडलेली ती शोकांतिका, ते दुःख, ती वेदना अजून तिच्या काळजात असेल का? आता सोनालीला समजलं, आपलं पुस्तकी ज्ञान खूप आहे पण जगाचा, संसाराचा अनुभव मात्र नाही. 5-7 मिनिटात रखमा चहाची कपबशी घेऊन बाहेर आली. तिच्या हातातून कप घेता घेता सोनालीने विचारलं, बाबा, रघु मामा, त्यांचा चहा? ते स्वयंपाक घरातच घेत आहेत. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय झाला का? घरातल्या गोष्टींबद्दलची सोनालीची चौकशी. रखमाला नवल वाटलं असलं पाहिजे. मामींनी खांडव्याच्या वड्या आणि फणसाच्या पोळ्या पाठवल्यात. फणसाच्या पोळ्या म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईकडचे गुळाच्या, पुरणाच्या, सांजाच्या करतात ना, तसल्या. आत फणसाचं सारण घालून केलेल्या. मामी फार सुगरण आहेत. भात वरण सकाळचंच आहे, तेव्हा रात्रीचा स्वयंपाक काही नाही. रखमा, जरा बस ग माझ्यापाशी, सोनाली म्हणाली. रखमा हसत म्हणाली, सोनाली, स्वयंपाक नाही पण इतर कामं असतात की. रखमा, बस ग, मला तुला काही सांगायचंय. बस म्हणते ना. शेवटी रखमा झोपाळ्याच्या कडेशी साखळी हातात धरून उभी राहिली. रखमा, आल्याच्या रात्रीच वरच्या माझ्या खोलीतून मी त्या दुसऱ्या घराचे फोटो घेतले आणि काल सकाळी समुद्रावर गेले होते ना, तेव्हा येतानाही त्या घराचे आणखी फोटो घेतले. रखमा एक शब्दही न बोलता सोनालीकडे नुसती पाहत उभी राहिली होती. मी तुला आता ते फोटो दाखवणार आहे, सोनाली म्हणाली.
आणि जीन्सच्या खिशातून तिने ते 4 फोटो काढून रखमाच्या समोर धरले. रात्रीतले 3 आणि सकाळचा 1. 5-7 सेकंद थांबून मग रखमाने सोनालीच्या हातातले फोटो घेतले आणि व्हरांड्याच्या जरा कडेवर येऊन बाहेरच्या प्रकाशात ते फोटो पाहिले. एकदा पाहिले, दोनदा पाहिले आणि मग फोटो परत सोनाली पुढे केले. सोनालीने ते फोटो परत घेतले. रखमा काहीतरी बोलेल अशी तिची अपेक्षा होती, पण रखमा गप्पच होती. रखमा, तू अशी गप्प का ग? तुला काही नवल वाटलं नाही ती फोटो पाहून? नवल कशासाठी वाटेल? अगं रघुमामा म्हणत होता की फोटोतली ती मुलगी मथुरा आहे आणि मथुरा तुझी मुलगी. मथीचा फोटो. सोनाली, मुली अशा असतात, काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळ असलेल्या, अंगावर चादरीच्या कापडाचा परकर पोलका घालून. मथी गेली त्याला आता 40च्या वर वर्ष उलटून गेली. तिच्या शरीराची माती होऊन गेली असेल. ही काय खरी मथी वाटली तुला? अगं ती सगळी नाटकी सोंग आहेत. त्या घरात कुणाला काय दिसतं, कुणाला आणखी काहीतरी दिसतं म्हणून म्हणत होते ते घर फार वाईट आहे. म्हणजे तुला सगळं माहिती आहे तर? आणि मग रखमा एक विलक्षण वाक्य बोलून गेली. माहीत असणारच. थोरल्या बाईंनाही माहीत होतं. त्यासाठी इतकी वर्ष त्या वाडीवर राहत होत्या. आणि मग जरा वेळ थांबून ती जरा हलक्या आवाजात पुढे म्हणाली, साऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत आहे, चोरा चिलटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी. पण सोनाली, लोकांना माहीत नव्हतं की थोरल्या बाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या. गोविंदाच्या काकांच्या मृत्यूपासून ते त्या घरात वावरत आहेत. सारखं बाहेर पडायची सुटायची खटपट करीत आहे. त्याला त्या घरात जेरबंद करून ठेवायलाच हवं ना. ते काम थोरल्या बाई करत होत्या. रखमा प्रत्येक शब्द इतका ठामपणे, इतक्या आत्मविश्वासाने उच्चारत होती की त्यावर चर्चा किंवा शंका अशक्यच होते. ती सर्व शृंखलात एकामागून एक घडलेल्या अशा भयानक प्रसंगाची होती. सोनाली, मी तुला यातलं एकही शब्द सांगितलं नसता, पण थोरल्या बाईंचं रक्त तुझ्यातून वाहतंय. त्याखेरीज तुला ते छपरावर बसलेलं किंवा त्या खोलीतल्या कोपऱ्यात बसलेलं दिसलंच नसतं. आतल्या खास वर्तुळात आपला प्रवेश सोनालीला मुळीच पसंत नव्हता. रखमा, मी नाही हो त्यातली, ती आवेगाने म्हणाली. आपण आहोत की नाही हे ठरवणारे आपण कोण? आपल्या हातात काय आहे? रक्ताची नातीच या गोष्टी ठरवतात. केसाचा रंग, डोळ्याचा रंग, कातडीचा रंग, शरीराची ठेवण आपण ठरवतो का? 2, 4, 6 अशा मागच्या पिढ्यांतून झालेल्या संकराने ते ठरलेलं असतं. रखमा, तू एखाद्या प्रोफेसरासारखी बोलतेस. दांडेकरांच्या 3 पिढ्या माझ्या डोळ्यासमोर वाढल्या. त्यांच्यातल्या काहींना ही जाणीव आहे, काहींना नाही. ही सहज दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे तुलाही काही दिसलं म्हणायचंय? तशी मी तुमच्या रक्ताची नाही, पण दिसलं. आणि आता काय नाही केव्हा हे विचारत बसू नकोस. वेळ येऊ नये अशी देवापाशी प्रार्थना आहे, पण वेळ आलीच तर सगळं सांगेन. आता सांगून तुझी झोप कशाला उडवायची? पुरे आता. सोनालीकडे नजरही न टाकता रखमा चहाचा कप घेऊन आत गेली. व्हरांड्यातला दिवा लावलेला नव्हता. अंधार दाटून आला होता. वाडीवर इतर आवाज कधीच नसायचे, केवळ एक सोडला तर सतत 24 तास गरजणारा सागर. पण त्या पार्श्वनादाची इतकी सवय झाली होती की त्याबद्दल खास विचारल्याखेरीज तो आवाज ध्यानातच यायचा नाही. धुसर आकाशात मधून मधून तारे चमचम करायला लागले होते, पण त्यांची सोबत अपुरी वाटत होती. दारात बाबा, आई, मामा, रखमा होते. त्यांचा केवढा आधार वाटत होता. विशेषतः आताच्या रखमाने ऐकवलेल्या विलक्षण हकीकतीनंतर. तिला त्या बंद खोलीत दिसलेलं सरकत बंद होणारं दार हे तर पाचरीचं अगदी निमुळत टोक होतं. आणि आता प्रत्येक घावाबरोबर पाचर जास्त जास्त खोल घुसली होती. आणि तिच्या आयुष्याचे 2 भाग झाले होते. एक वाडीला येण्यापूर्वीचा आणि दुसरा वाडीवर आल्यानंतरचा. फिरता रंगमंच, ट्रान्सफर सीन. गोष्टींचा स्वीकार ती करते का नाही याला काही महत्व नव्हतं, कारण त्या तिच्या हुकुमती पलीकडच्या होत्या. आणि तिच्या मनात अशी ही एक शंका येत होती की तिच्या पुढच्या सर्व हालचाली सुद्धा तिच्या मनाने आणि मर्जीने होतीलच याची खात्री नव्हती. परिस्थिती कशी वळण घेते यावर ते अवलंबून असणार होतं. ती आता स्वतंत्र नव्हती. एका जरा विलक्षण घटना प्रवाहात सापडली होती आणि तिच्या वर्तनावर अनेक बाह्य घटकांचा प्रभाव पडणार होता. सोनाली वर तिच्या खोलीत गेली. खिशातले फोटो तिने ड्रेसवर ठेवले. पांढऱ्या पाठी वर करून ठेवले. आरशासमोर बसताना तिला डोळ्यासमोर ते चमत्कारिक फोटो यायला नको होते. ती जरा वेळ कॉटवर आडवी झाली, पण लगेच उठून बसली. पण तिला एका जागी स्वस्थ बसवेनाच. खोलीत येरझारा घालता घालता ती त्या पश्चिमेकडच्या खिडकीपाशी आली. सारी दुपार इकडून ऊन आत यायचं, तेव्हा बहुधा रखमाने सोनाली गेल्यावर ती खिडकी बंद करून घेतली असावी. आता सोनालीने ती खिडकी उघडली. घरात अंधार होता, पण पश्चिमेच्या दिशेने आकाशात अजून गडद लालसर प्रकाश होता.
आणि त्या लाल पार्श्वभूमीवर त्या दुसऱ्या छायाकृती रेखली गेली होती. आता जर तिने खोलीतला दिवा मालवला तर परिस्थिती अगदी 40-50 वर्षांपूर्वीची होईल, नाही का? कारण हे घर, ही खोली आणि समोरचं ते घर कशातही इतक्या वर्षामध्ये काहीही फरक पडला नव्हता. तेव्हापासून त्या घरात तो वावर सुरू आहे का? ती आता प्रकाशित खिडकीत उभी होती. बाहेर सर्वत्र काळोख होता. घराकडे पाहणाऱ्याला कितीतरी लांबवरून खिडकीतली तिची आकृती दिसली असती. असंच त्या दुसऱ्या घरातून कुणाचं तरी या आपल्या घरावर लक्ष असतं का? आताही कोणाच्या तरी नजरेखाली आपली ही आकृती येत असेल का? सर्व अंगावरून सरसरत गेलेला शहारा तिला जाणवला. पण तिच्या हे पण लक्षात आलं, हा काही पोकळ कल्पना विलास नाही. त्या घरात खरोखरच काहीतरी आहे. ते कुणाला कोणत्या रूपात दिसेल सांगता येत नाही. गेल्या 2-3 दिवसात तिच्या ध्यानात आलं होतं की इथे त्या दुसऱ्या घराचा विषय कधीही काढला जात नाही. त्या सर्वांच्यात असा काहीतरी संकेत असला पाहिजे. भीतीची ही सवय होते, रखमा म्हणाली होती. एखाद्या सहलीच्या ठिकाणी 4 दिवस मजेत घालवायला आल्यासारखं त्या सगळ्यांचं वागणं होतं. रखमा म्हणत होती त्यांच्यापासून हे घर वाचवण्यासाठीच आजी इथे वर्षानुवर्ष राहिली होती. पण म्हणजे आजी काय करत होती? याचे काही मंत्रतंत्र, विधी उपासना असलं काही असतं का? तिने पाहिलेल्या हॉरर चित्रपटातले अनेक देखावे तिला आठवले. ती मंतरलेली वर्तुळं, त्या काळ्या मेणबत्त्या, ती उलटी टांगलेली ख्रिस्ताची प्रतिमा. तिच्या सर्वांगावर अगदी सरकून काटा आला. आता ती थिएटरमधल्या आरामशीर खुर्चीत बसून पॉपकॉर्नचे बकाणे भरत समोरच्या देखाव्याची मजा लुटत नव्हती. आता ती सागर किनाऱ्यावरच्या एका संपूर्ण एकाकी असलेल्या घरात होती. आणि खऱ्या हॉन्टिंगची इथे वर्षानुवर्षांची परंपरा होती. एक सत्य तिच्या समोर आलं. सिनेमातले प्रसंग वाजवीपेक्षा जास्त भडक, ग्रेटर दॅन लाईफ दाखवलेले असतात, प्रभावी करण्यासाठी. पण एका माणसाला घाबरवण्यासाठी असले भीषण प्रसंग, त्यांची काही आवश्यकता नसते. साध्या माणसाला एखादा लहानसा धक्का पुरतो. बंद असलेल्या घरातला एखादा दरवाजा सावकाश जरी फिरला ना तरी माणसाचा श्वास छातीत रुकतो. डोळ्यांना अगदी रिकाम्या दिसणाऱ्या खोलीच्या घेतलेल्या फोटोत आरशातून एखाद्या लहान मुलीचं प्रतिबिंब दिसलं तरी रक्त गोठून जातं. अशी काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळ असलेली मुलगी जी 40 वर्षांपूर्वी एकाएकी नाहीशी झाली होती. शरीरावर शहाऱ्यामागून शहारे येत होते. पाहिलं? मामाने ते फोटो आणले, सोनालीने ते फोटो पाहिले आणि तिला त्या पांढऱ्या बुबुळाची मुलगी दिसली. आता नेमकं पुढे काय होणार ते पाहूया पुढच्या भागात. नारायण धारप यांची भयकथा चेटकीन हा भाग आपल्याला आवडला असल्यास आपले अभिप्राय नक्की द्या आणि मनुश्री आर्ट्स हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.